गेल्या 4 दिवसापासून ऐरोलीमधील रहिवासी या विद्युत कटपासून ग्रस्त आहेत. त्यासाठी त्यांना जाब विचारण्यासाठी एका एवढी आपली आधुनिक नवी मुंबईमध्ये अशा प्रकारे विद्युत कटचा सामना आपला ऐरोलीकरांना करायला लागतो. आपली ही नवी मुंबई ही वीज चोरीमध्ये सगळ्यात कमी, तरी देखील विद्युत विभाग का नवी मुंबईकरांना ऐरोलीकरांना त्रास देते त्याचा प्रश्न विचारायला आम्ही घेऊन आलो. तर त्यांनी सांगितलं की नैसर्गिक आपत्ती जी हीटवेव्हची आहे त्यामुळे जो त्यांनी प्लॅनिंग केली होती, जो फीडरवरती जो लोड येत होता त्याची मिसकॅल्क्युलेशन झाल्यामुळे फीडरवरती लोड आला आणि काही फॉल्ट्स डिटेक्ट झाले. आता त्यांनी आम्हाला आश्वासित केले की ते सगळे जे फॉल्ट्स आहेत ते फीडरचा लोड आहे तो डिस्ट्रीब्यूट त्या ठिकाणी केलेला आहे. आणि आम्ही त्यांना स्पष्ट सांगितलं की आम्ही टेक्निकली आम्हाला त्या गोष्टी माहीत नाही, पण आम्हाला वीज पाहिजे. काही करून आम्हाला रिझल्टशी आम्हाला त्या ठिकाणी लेनदेन आहे. तर आम्हाला ऐरोलीकरांना कंटिन्यूस 24 तास ही वीज उपलब्ध झाली पाहिजे. या ऑफिसमधून आम्ही ऑफिसमध्ये आलो, एकदम संयमाने त्या ठिकाणी आलो, पण जर पुन्हा वीज त्या ठिकाणी खंडित झाली तर आम्ही जो येऊ तो आम्ही संयमाने येणार नाही. आम्ही एक रौद्ररूप धारण करून येऊ. त्यामुळे त्यांच्याकडून आम्ही विश्वास घेतलेला आहे, एक आश्वासन घेतलेलं आहे की आता दुपारपर्यंत देखील जे फीडर कनेक्ट करत होते, फीडर बॅलन्स करत होते, त्यासाठी वीज खंडित झाली होती. तर आता यानंतर वीज खंडित होणार नाही. जर एखादा आपल्या भागामध्ये लोड होऊन जर वायर जळाली तर लगेच 1 तासाच्या आतमध्ये तो फॉल्ट त्या ठिकाणी केला जाईल. जो आपला सबस्टेशन आहे त्या ठिकाणी मॅनपॉवर दिवस रात्र ठेवण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे. कम्युनिकेशन आपल्या नागरिकांना होणार आहे, काय जेणेकरून जेन्युइनली जर काही अपघात जर लोडमुळे जर वायरी जळाली तर त्याच्यासाठी एक संपर्क कोणाला करायचा आणि लोकांना कळायला पाहिजे की काय नक्की होत आहे. आणि आता पूर्ण ऐरोलीचं मुळीत जे वीज खंडन आहे ते आम्ही खपवून घेणार नाही. एखाद्या भागात झालं तरी ते 1 तासासाठी जास्तीत जास्त त्या 1 तासाच्या आतमध्ये त्याचा पूर्ण जो फॉल्ट आहे तो दूर केला पाहिजे. आणि आम्ही सर्वजण ऐरोलीतले आमचे सर्व कार्यकर्ते मिळून आज संयमाने त्या ठिकाणी निवेदन त्या ठिकाणी त्यांना गायकवाड साहेबांना दिलेलं आहे. जर अशी वीज पुन्हा खंडित झाली तर आम्ही संयमाने येणार नाही.